शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्म प्रचिती. आणि म्हणून तर शाहीर साहेब म्हणतात, काय आकाशात बांधला पाळणा, धरतीवर पाय. हा आणि कोण होते त्या बाळाचे बापाने? माय माय. तर आकाशात पाळणा बांधला म्हणजे ढग. पाळणा आणि ढग तयार झाले, ते एकामेकाला आदळतात. त्यानंतर तिथून एक नवीन बाळाचा जन्म होत असते. कसा नवीन बाळ म्हणजे तिथून पाण्याचा वर्षाव होत असते, हा पाणी पडत असते. आणि ते पाणी पडल्याच्या नंतर पहिले पूर पाताले चढते, असं पहिले नाल्या ढोड्याला चढते आणि त्यानंतर ते पाणी नदीला मिळते. तर त्याचे मायबाप कोण? पाट आणि नाला, म्हणजेच नाला त्याचा बाप आणि माय त्याची नदी. तो बाळ आहे ढगातून पडणार पाणी. आता मग म्हणतात, किती महिने किती आईच्या आधी उदरील बापाच्या पदरी. शाहीर साहेब, तर तुम्हाला सांगतो, 3 ऋतू आहेत. तो 3 ऋतू आहेत, पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. तर 4 महिने पावसाचा ऋतू आहे, बरोबर आहे? 4 महिने पावसाचा ऋतू आहे. पण आता काय होते? काय अमेरिकेमध्ये मी काही सांगू शकत नाही, 4 महिने सांगतो. पण अमेरिकेमध्ये जेव्हा जेव्हा गरज पडली, एका सेकंदात पाणी पाडतो. आता काय सांगू? समजलं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता बा, अरे आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेरवा. हे भुरे, आणि मला लागलाय खोकला. खोकला झाला देणं चाटाले शहद. अरे बापा, वाहेगुरु सतनाम. समजलं की नाही? एक बाम 3 काम. आणि म्हणून आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेरवा. आता सुरुवात होईल, बरोबर आहे? अरे पेटवारे म्हणतील, पण गंमत पाहू द्या. दोन्ही शायर मस्त. किलिंग किलिंग पोकी पोकी, किलिंग किलिंग पोकी पोकी, नाही का? आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेरवा. आणि मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी चाटवा. मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी चाटवा. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, झटपट पेटवा. मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी चाटवा. मला लागलाय खोकला, मधात बोट कोणी चाटवा. तर तुम्हाला सांगतो, जसं आता गुजरखेडी गाव आहे आणि गुजरखेडीला गमतीचं आयोजन होतं. आणि एका गावातला व्यक्ती पाहुणं म्हणून त्या गुजरखेडीमध्ये गेलं. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगता बांधवानं, पहा त्या पाहुण्याची नवलाई ना, त्या पाहुण्याच्या मागे त्या पाहुण्यासोबत काय घडलं. काय आणि एका पाहुण्याची गोष्ट, आणि एका पाहुण्याची गोष्ट सांगतो मी आवडीने, अगदी माझी ऐका. आणि गेला गावाला एका, कशाला कशाला पाहुणं म्हणून गेलं, नाही का? गेला गावाला एका, गेला गावाला एका, लावला मागं 4 बायका. पाहुण्याची गोष्ट, माझ्या पाहुण्याची गोष्ट, गेला गावाला एका, लावला मागं 4 बायका. गेला गावाला एका, लावला मागं 4 बायका. एका पाहुण्याची गोष्ट सांगतो मी आवडीने ऐका. एका पाहुण्याची गोष्ट सांगतो मी आवडीने ऐका. गेला गावाला एका, लावल्या माग 4 बाया. गेला गावाला एका, लावल्या माग 4 बाया. माझ्या पाहुण्याची गोष्ट, माझ्या पाहुण्याची गोष्ट, गेला गावाला एका, लावल्या माग 4 बाया. गेला गावाला एका, लावल्या माग 4 बायका. त्याच्या माग 4 बायका लागल्या. आणि त्या 4ही बायकाले त्या पाहुण्यानं घरी आणलं. माय 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 आणि मग समोर पाप फजिती कशी काय झाली? कशी? अरे हो रे हो रे हो. पहिली करो दरायली, पहिली करो दरायली, पट्टी
बापाचं दूध पेले तिसऱ्यानं खाल्लं मास बिना नावाचं गावचे ते घडली गोष्ट आज बापाचं दूध पेले तिसऱ्यानं खाल्लं मास बिना नावाचं गावचे घडली गोष्ट हो काय झालं बंधू जण हो पहिली गरोद त्या 4 बायका घरी नेल्याच्यानंतर काय झालं काय झालं? पहिली गरोदर राहिली पण ती गिल झाले पोर हे माय. आणि माया सुखानं झोपल्या पण पोराच्या हातात दोर माय नवलच आहे माय सुखानं झोपल्या हा. अरे जो लेकरू पाळण्यात होता त्याच्या हातात दोरी दोरं. होती. आणि मग काय झालं? काय झालं दोघं बापाचं दूध पेले मग बापाचा हा. माणसाला दूध फुटलं का हा? माणसाला कधी दूध फुटते का काम आहे? सांगतील ना शाहीर मी साहेब? नाही पाहिजे बाई. दोघं बापाचं दूध पेले तिसऱ्यानं खाल्लं मास अरे बाबा कावरेला असत आणि बिना नावाचं गाव ते घडली ही गोष्ट खास मग त्या गावाचं नाव नाही नाव नाही पत्ता नाही त्या ठिकाणी ही गोष्ट घडली अरे देवा. आणि मग हा. व्यवहार लाखाचा होते हा. व्यवहार लाखाचा होते पण चालत नाही ते हा. पैसा म्हणजे पैसा अच्छा लाखोनं देवाण घेवाण होते पण बिना पैशानं अरे देवा कसा व्यवहार लाखानं होते पण चालत नाही ते पैसा आणि गेला गावाला एका गेला गावाला एका गेला गावाला गावाला एका गावाला एका लावल्या मागे 4 बायका गेला गावाला एका लावल्या मागे 4 बायका अरे मग काय झालं काय झालं नवल एका गावात आणि गद आलं भावात अरे वा. आणि पेनारा उभा न बिन पेनारा पडला उता ना एका पावात अरे रे रे. हा, आणि सुरज शाहीर ते गद आलं भावात आणि समोरच्या फेरामध्ये येऊन चढा तुम्ही आपल्या तावात तावा. हा, चढा चढती, तुम्ही चढती. सापडले आज माझ्या डावात हो हा, आणि या गुजरखेडी गावात बरं. शाहीर साहेब ऐका पुढे काय झालं मग दोघं शाव निघाले पण तिसरं निघालं चोर त्यानं गाव पेटवला पण लोक होते खोते मोर गाव निघाले न तिसरं निघालं चोर त्यानं गाव पेटवला पण लोक होते खोते मोर जल्ल कोणाचं काही नाही जल्ल कोणाचं काही नाही गाव काही निघत नव्हता इक न्याय देता वेळेवर शहाणाला चौथा कोणाचं काय नाही गाव काही निघत नव्हता जल्ल न्याय देता वेळेवर काय झालं बंधूजन हो काय दोघं शाव निघाले पण तिसरं निघलं चोर हे माय. त्यानं गाव पेटवला पण लोक झोपेत होते घोर अबे वा, पूर्ण मेले असतील मग कसे कसे मेले जल्ल कोणाचं काही नाही अगं बाई गं. जल्ल कोणाचं काही नाही गाव काही विजत नव्हता असा कसा आणि तिघ न्याय देता मेल्यावर शहाणा आला चौथा अबे वा. शहाणा तिघ न्याय देता देता मेले हा. पण न्याय काय लागला नाही मग त्या ठिकाणी शहाणा आला हा. हा आणि तो का म्हणते गाव जेव्हा जल्ल होत हा. म्हणे काय म्हणे काय म्हणे? अगं आता विचारतो काय म्हणे काय? मी अगं आता विजवतो पण मातीचं तेल थोडं काय का अबे वा. कोणता 150 आणावं तो हा? मातीचं तेल टाकून विजवतो म्हणते कोणता 150 आणबाय माणसावर चपलीने मारते त्याले असं हा मी जुत्यानं मारीन हम्म. बाप्पा रे
तुम्ही दोघे जणी मारा मग? त्याले मग? मग तो राहीन तेव्हा का नाही राहीलच. हा शाहीर सुराची सांगतील समजलं का असं. नाही? आणि म्हणून अरे आगा आता विजवतो पण मातीचं तेल थोडं हाय का आजी हाय का आणि गेला गावाला एका गेला गावाला एका न लावल्या मागं चार बाईला गेला गावाला एका न लावल्या मागं चार बाईला खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहान बनावंस वाटते कारण शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्याने मान भेटते त्या तलावाचे पाणी कधी कधी आटते आणि तसं माणसाचं आयुष्य हळूहळू घटते आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते स्वतः मधला गांभीरपणा सोडून जरा लहान बनून पहा मग आमच्यासारखे तुमच्या पाठीमागे फिरतील दहा मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते आणि म्हणून संत महात्मे म्हणतात लहानपण देगा देवाना मुंगी साखरेचा रवा नाही का एक गेला महादेवा आणि सगळ्याला लागला हेवा आणि म्हणून जय भीम जय सेवा ऐका शेवटच्याकडे काय म्हणतो बरोबर कराले बसलो चर्चा त्यानं समुद्रावरती मोक्षाचा नेला मोर्चा बरोबर कराले बसलो चर्चा त्यानं समुद्रावरती मोक्षाचा नेला मोर्चा एका वेळा बरोबर कराले बसलो चर्चा त्यानं समुद्रावरती मोक्षाचा नेला मोर्चा बरोबर कराले बसलो चर्चा आंघोळ करणाऱ्याला 100 वर्षाचा वास याचा अर्थ सांगल त्याला पुरुषोत्तम होईल दास आंघोळ करणाऱ्याला 100 वर्षाचा वास याचा अर्थ सांगल त्याला पुरुषोत्तम होईल दास गुरुवर आदरणीय पुरुषोत्तम जी खांडेकर साहब लिखते हैं क्या कहते हैं एका वेळ्या बरोबर मी कराले बसलो चर्चा आणि त्यानं समुद्रावरती मोक्षाचा नेला मोर्चा मोक्षाचा मोर्चा कसा 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 आणि एक होता ससा आणि बसा मुलांनो बसा बसा तिथे आंघोळ करणाऱ्याला 100 वर्षाचा वास आणि याचा अर्थ सांगल त्याचा पुरुषोत्तम होईल दास दास म्हणजे गुलाम समजलं की नाही म्हणून सांगतो खरं खोटा मी सांगतो खरं का खोट तू डोकं लढवून आजी पाय का आणि गेला गावाला एका गेला गावाला एका न सन्माननीय मुख्य ठेकेदार साहेब दुर्गेजी माकळे साहेब ठेकेदार साहेब हल्ली मुक्काम गुजरखेडी यांच्याकडे या विचारधारेवरती 100 रुपयाचं दान आलेलं आहे त्यांना सतस्य प्रणाम लाख लाख शुक्रिया धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय परशुराम शाहीर